नमस्कार मंडळी, आजच्या ठळक बातम्यांमध्ये सर्वांचं मनापासून स्वागत आहे. मित्रांनो, राज्यामध्ये 10 धडाकेबाज निर्णय. शनिवार 23 मार्च 2024 काही मिनिटांपूर्वीच्या बातम्या. मित्रांनो, बातम्यांना सुरुवात करण्यापूर्वी चॅनलवरती जर नवीन असाल तर कृपा करा चॅनल सबस्क्राइब करा. अशाच महत्त्वपूर्ण व्हिडिओ या चॅनलवरती येत असतात. चला तर मित्रांनो, आजच्या ठळक बातम्यांना सुरुवात करूया. मित्रांनो, आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. माढ्याची जागा ही महादेव जानकरांना सोडणार. शरद पवार सरप्राईज उमेदवार देण्याची तयारीमध्ये. 9 जणांची संभाव्य यादी जाहीर झालेली आहे. बीडमधून बजरंग सोनावणे किंवा ज्योती मेठे, नगर दक्षिणमधून निलेश लंके यांना मैदानात उतरण्याची शक्यता. आणि यानंतरची बातमी. उद्धव ठाकरेंच्या सांगलीतील घोषणेनंतर महाविकास आघाडीमध्ये खुसबुस. ठाकरे गटाकडून चंद्रहार पाटलांच्या उमेदवाराची घोषणा. काँग्रेस नाराज, नाना पटोले संतापले. शिवसेना नेते विजय शिवतारेंनी बारामती लोकसभेसाठी दुसरा पत्ता टाकला. वेल पडल्यास भाजपाच्या कमल चिन्हावर लढण्याची तयारी. यानंतरची सर्वात मोठी बातमी. अभिनेत्री स्वरा भास्कर काँग्रेसमध्ये प्रवेश करणार. मुंबई उत्तर मतदारसंघामध्ये भाजपाच्या पूनम महाजन विरोधात लोकसभा लढण्याची शक्यता. तसेच गोविंदा हे एकनाथ शिंदेच्या शिवसेनामध्ये प्रवेश करण्याची शक्यता. उत्तर पश्चिम मुंबई ठाकरेंच्या उमेदवार अमोल कीर्तीकरांना तगडी फाईट देणार. आणि त्यानंतरची बातमी. पुण्यातून महाविकास आघाडीची रवींद्र खंकेकरांना लोकसभेची उमेदवारी. वसंत मोरे म्हणतात, खासदार तर मीच होणार. पुण्यात तिरंगी लढण्याची शक्यता. आणि यानंतरची बातमी. नाशिक लोकसभेवर मनसेची एंट्रीने महायुतीची धाकधूल वाढली. सेना भाजप दोघांच्या भांडणामध्ये तिसराचा लाभ होणार. आणि लोकसभा निवडणुकीच्या उमेदवारासाठी उदयराजे भोसले 2 दिवसापासून दिल्लीत, पण अमित शहांची भेट मिळालीच नाही. आणि आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. मुंबईचे आयुक्त इक्बाल सिंग चहल यांच्यावर नवी जबाबदारी. मुख्यमंत्र्यांचे अप्पर मुख्य सचिव म्हणून नियुक्ती. 10वीच्या विद्यार्थ्यांसाठी आनंदाची बातमी. विद्यार्थ्यांना अतिरिक्त गुण मिळणार. विज्ञान भाग 1 विषयाच्या प्रश्नपत्रिकेतील संधी प्रश्नाच्या दोन्ही उत्तरांना गुण दिले जाणार. बोर्डाकडून शिक्षकांना सूचना. आताच्या घडीची सर्वात मोठी बातमी. डिपॉझिट म्हणून चिल्लर चालणार नाही. लोकसभेचा फॉर्म भरताना निवडणूक आयोगाकडून गल्लीत गोंधळ, दिल्लीत मुजरा पॅटर्नवर निर्बंध. त्याच्या घडीची सर्वात महत्त्वाची बातमी. सलग 3 वेळा आमदार आता लोकसभेच्या रिंगणात. प्रणिती शिंदेंना काँग्रेसकडून उमेदवारी जाहीर. भाजपाचं मात्र अद्यापही ठरलेलं नाही.